मतमोजणी संदर्भात सर्व नियोजन झाले असून सर्वांनी शांतता राखावी असे आवाहन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज सर्व नागरिकांना आवाहन केले आहे। सदरील आवाहन शासकीय तंत्रनिकेतन येथील स्ट्रॉंग रूम येथून आज रविवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 1 वाजता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आवाहन केले आहे। उद्याचा काउंटिंग बंदोबस्ताचं नियोजन आहे जे 4 तारखेला होणार आहे। त्यासाठी आम्ही बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे। ज्या ठिकठिकाणी आपण बॅरिकेटिंग करतो आहोत, पार्किंगची व्यवस्था नियोजित केलेली आहे। समर्थक प्रत्येक पक्षाचे कुठे कुठे थांबतील याचं देखील नियोजन आहे। त्या पार्टीला देखील कळवण्यात आलेलं आहे की त्यांचे समर्थक कुठे थांबतील। ज्या ठिकाणी समर्थक असतील त्या ठिकाणी PA सिस्टम देखील प्रशासनातर्फे लावण्यात आलेले आहे आणि संपूर्ण परिसर जो आहे तो CCTVच्या निगराणीखाली आहे। म्हणजे या ठिकाणी प्रत्येक मोमेंट जी आहे ही CCTVमध्ये रेकॉर्ड होणारी आहे। या जो समोरचा रस्ता आहे हा देखील आपण डायव्हर्ट केलेला आहे। त्याच्या संदर्भातला नोटिफिकेशन आपण इश्यू केलेला आहे। या काउंटिंग प्लेससाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त लावतो आहोत। यामध्ये पॅरामिलिटरी फोर्सेस देखील असणार आहे, सेंट्रल फोर्सेस, त्याशिवाय SRPFच्या 3 कंपन्या आहे, 600 होमगार्ड आहेत आणि आमचा जो जिल्हा पोलीस दलाचा 500 कर्मचारी, 70 अधिकारी, 4 DYSP आणि 2 ॲडिशनल SP इतका मोठा बंदोबस्त आपण या ठिकाणी डिप्लॉय करतो आहोत। त्याशिवाय 6 RCP प्लाटून, दंगा काबू पथक, हे 6 पथकं आमची या ठिकाणी कार्यरत असतील। त्याशिवाय आमचा प्लेन क्लोथमध्ये देखील बंदोबस्त असणार आहे आणि प्रत्येक व्यक्तीवर आमचा वॉच असेल अशी नियोजन आमचं करण्यात आलेलं आहे। याशिवाय जिल्ह्यामध्ये देखील आपल्या ज्या संवेदनशील ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपले स्ट्रॉंग बंदोबस्त आणि पेट्रोलिंग हे नेमण्यात आलेलं आहे आणि सर्वत्र आपल्या जो जिल्ह्यामध्ये जे बंदोबस्ताचं नियोजन हे व्यवस्थित करण्यात आलेलं आहे। 4 तारखेचे आहे ते लागू केलेलं आहे। किती उपद्रवींना तुम्ही नोटीस इश्यू केलेलं आहे? काही हाय अलर्ट वगैरे बीडसाठी आलंय? हां, 37-1-3 हे आपण जिल्ह्यामध्ये लागू केलेलं आहे। यामध्ये तुम्हाला म्हणजे कोणालाही परवानगीशिवाय, पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणतंही कार्यक्रम घेता येणार नाही, कोणते आंदोलन करता येणार नाही, कोणती मिरवणूक काढता येणार नाही आणि या कुठल्याही काँग्रेगेशन म्हणजे कुठेही जमा झाले लोक तरी देखील पोलिसांना ते पांगवण्याचा अधिकार आहे आणि कुठेही अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी पोलिसांना संपूर्ण अधिकार आहे ते यूज ऑफ फोर्स करून ते तिथला जो स्थिती आहे हे काबू करण्याची। आता आवाहन आमचं करून झालेलं आहे आणि शांततेचं आवाहन झालेलं आहे। या उपरही जर कोणी काय करत असेल तर मात्र आमचा जो जे अधिकार आहेत कायदेशीर अधिकार त्याचा वापर करून कोणतीही गोष्ट नियंत्रणात आणण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। याच्यामध्ये जे पण कायदा हातात घेतील त्यांच्यावर कठोर कारवाई, कठोर गुन्हे दाखल करणे हे आमचं या बाबतीतलं आमचं नियोजन